गणपती बाप्पा आणि चंद्राची गोष्ट. आपण गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाला लाडू आणि गोडधोड पदार्थांचं नैवेद्य दाखवतो. दरवर्षीप्रमाणे बाप्पा आपले वाहन उंदीर मामावर बसून लाडू खायला निघाले. खूप सारे लाडू खाऊन झाल्यावर, अरे वा, काय लाडू होते, आज खूपच मजा आली. आता मी अजून लाडू खाऊ शकत नाही. चल उंदीर मामा, घरी जाऊया. बाप्पा, आज तुमचं वजन जरा वाढलंय, मी व्यवस्थित चालूही शकत नाही. उंदीर मामा आणि गणपती घराकडे निघाले. परतीच्या प्रवासात अचानक त्यांच्यासमोर एक मोठा साप आला. साप बघून बिचारा उंदीर मामा खूपच घाबरला आणि बाप्पाला खाली पाडलं. अरे काय करतोयस, जरा सांभाळून चाल. ओ प्रभू, मला माफ करा. बाप्पा आपल्या अंगावरील धूळ झटकत उठले. बाप्पा, मी तुम्हाला मुद्दाम पाडलं नाही. काही हरकत नाही, जाऊ दे. बाप्पा परत उंदरावर बसायला गेले. त्यांनी पाहिलं की चंद्र खदखदून हसत होता. हा 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 हा, काय देखावा होता. हा 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 हा, तुझं हसणं बंद कर. हा 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 हा. चंद्राचं हसणं बघून बाप्पाला खूप राग आला. मी थांब म्हणत असतानाही तू माझ्यावर हसतोयस. चंद्रा, तुझी एवढी हिम्मत. हा 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 हा. बाप्पांचा राग अनावर झाला. त्यांनी चंद्राला कुऱ्हाड फेकून मारली. कुऱ्हाडीच्या वाराने चंद्राचे हसणे बंद झाले. आ आ, चंद्र शांत होऊन कोमेजू लागला. माझा प्रकाश, माझा प्रकाश. आणि चंद्र लुप्त झाला. सगळे देव चिंतेत पडले. अरे, हा चंद्र कुठे गेला? आकाशात एवढा अंधार कसा काय? मला वाटतंय कोणीतरी चंद्राला इजा पोहोचवली. सगळ्या देवांनी खाली पाहिलं. त्यांना रागाने लालबुंद झालेले गणपती बाप्पा दिसले. ब्रह्मदेव म्हणाले, चंद्राने गणपतीची खोड काढलेली दिसते. चला, आपण सर्व खाली जाऊन गणपतीला शांत करूया. सगळे देव गणपती समोर जाऊन उभे राहिले. हे बाप्पा, चंद्राला माफ करा. त्याचा प्रकाश त्याला परत मिळवून द्या. आता त्या चंद्राचे हसणे कुठे गेले? बाप्पा म्हणाले, आता काय करायचं? ब्रह्मदेव म्हणाले, गणपतीचा राग शांत झाला की त्याला परत समजवू. हे बाप्पा, चंद्राचा प्रकाश परत कर. ह्या विश्वासाठी तो अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे, मला तुमची विनंती मान्य आहे. देवांना शब्द देताना अचानक गणपती बाप्पाचे डोळे चमकले. चंद्र हा दिवस कायम लक्षात ठेवेल. यापुढे चंद्र कायम गोलाकार आणि चमकदार दिसणार नाही. त्याची चमक, प्रकाश आणि आकार हळूहळू वाढेल. फक्त एकच दिवस तो पूर्ण गोलाकार दिसेल आणि मग हळूहळू त्याची चमक, प्रकाश आणि आकार कमी होईल आणि एका रात्री तो कोणालाही दिसणार नाही. हे बाप्पा, जशी तुझी इच्छा. माझं बोलणं अजून पूर्ण झालं नाही. चंद्राला आपल्या रूपाचा फारच गर्व आहे. आता ऐका, जो कोणी आजच्या रात्री चंद्र पाहिल त्याच्यावर अशा अपराधाचा आळ येईल जो त्यांनी केलाच नाही. बिचारा चंद्र, बघा काय करून बसला. त्या दिवसापासून चंद्र हळूहळू वाढतो आणि त्याचा आकार हळूहळू कमी होतो. एक दिवशी तो लुप्त होतो. त्या दिवसापासून एकही गणेश भक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेत नाही.